महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. भोंदूबाबाचा काडा खेळ उघड. जादूटोण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार, जबरदस्ती विवाह, 3 वर्षांचा अमानुष छळ. व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने विवाह तसेच तब्बल 3 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिसांनी यौवन भानुदास गोवाड राहणार दारणा सांगवी तालुका निफाड याला अटक करून त्याच्या विरुद्ध बलात्कार, फसवणूक, धमकी आणि जादूटोण्याविरोधी कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चहाचे दुकान चालविणाऱ्या पीडित महिलेची काही परिचितांनी यौवन गोवाड याच्याशी ओळख करून दिली होती. व्यवसायात मोठे यश मिळवून देतो, आर्थिक अडचणी दूर करतो आणि जादूटोण्याच्या माध्यमातून अडथळे दूर करतो असे आमिष आरोपीने महिलेला दाखवले. त्यासाठी मंतरलेले तांदूळ, जडीबुटीच्या पुड्या आणि विविध धार्मिक विधींचा बनाव करून तिच्याकडून पैशांची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने महिलेवर मानसिक दबाव टाकत माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर जादूटोणा करून तुला ठार मारीन अशी धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यापुढे स्वतः विवाहित असतानाही आरोपीने पीडित महिलेशी जबरदस्तीने विवाह केल्याचा आरोप आहे. विवाहानंतर तब्बल 3 वर्ष तिला आपल्या ताब्यात ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. पीडित महिलेने घरात सुरू असलेल्या बंधुगिरीला विरोध केल्यानंतर आरोपी अधिक आक्रमक झाला. तक्रारीनुसार 3-4 दिवसापूर्वी आरोपीने पीडित महिला आणि तिच्या अवघ्या 1 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून त्याचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. या हल्ल्यातून बचावल्यानंतर पीडितेने नातेवाईकांच्या मदतीने सायखेडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. त्यांच्या विरुद्ध बलात्कार, फसवणूक, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराने, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्णा चांदगुडे यांनी अशा प्रकारच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. समाजाने अंधश्रद्धेला बळी न पडता विवेकाने वागावे असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नाशिक.